महेश मांजरेकरांचा पुन्हा शिवाजीराजे भोसले हा फक्त सिनेमा नाहीये, हा समाजाला धरलेला आरसा आहे. बघूया कसा ते. सिनेमाची सुरुवातच एका अशा प्रश्नानं होते जो ऐकून काळजात चर्र होतं. आणि हाच प्रश्न बळीराजाच्या संघर्षाची कहाणी आपल्यासमोर उभी करतो. कथानक म्हणजे काय तर महाराष्ट्रातल्या कृषी संकटाचं एक अस्वस्थ करणारं वास्तव. त्यांची शेवटची इच्छा एकच, पुढचा जन्म शेतकऱ्याचा नको. आणि मग पूर्णपणे हताश झालेली ती मदतीसाठी महाराजांच्या फोटोकडे बघते. तिची ही आर्त हाक आणि इथूनच कथानक एक वेगळं वळण घेतं. आपल्या रयतेवरचा हा अन्याय बघून महाराज स्वतः परत येतात. इतिहास आणि वर्तमान यांच्याशी धाडसी सांगड घालणं हाच तर आहे मांजरेकरी टच. एकीकडे शेतकऱ्याचं वास्तव आणि दुसरीकडे महाराजांचं आगमन. सिनेमा दोन्ही गोष्टींना एकत्र गुंफतो. महाराज थेट भिडतात ते आजच्या नवमुघलांना म्हणजेच भ्रष्ट व्यवस्थेला. महाराजांच्या तोंडी असलेले असे धारदार संवाद व्यवस्थेवर थेट प्रहार करतात. आता बोलूया अभिनयाबद्दल, जो या सिनेमाचा खरा कणा आहे. प्रत्येक कलाकारानं आपापली भूमिका अक्षरशः जिवंत केलीये. कमाल काम. खास करून सिद्धार्थ बोडके महाराजांच्या भूमिकेत अक्षरशः आग ओकतात. अभिनयासोबतच सिनेमाचे तांत्रिक पैलूही कथेला अधिक प्रभावी बनवतात. संवाद थेट काळजाला भिडतात. पार्श्वसंगीत अंगावर काटा आणतं आणि सिनेमॅटोग्राफी लाजवाब आहे. एकीकडे शेतकऱ्याच्या झोपडीतला अंधार तर दुसरीकडे महाराजांची तेजस्वी ऊर्जा. अप्रतिम. काही VFX आणि ॲक्शन सीन्समध्ये थोड्या त्रुटी आहेत, पण त्यामुळे मूळ संदेशावर परिणाम होत नाही. तर मग एकंदरीत हा सिनेमा कसा आहे? हा फक्त मनोरंजन नाही तर विचार करायला लावणारा आहे. हा सिनेमा म्हणजे एक आरसा आहे जो व्यवस्थेला तिच्या जबाबदारीची जाणीव करून देतो. थोडक्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या स्थितीवरचं हे एक अत्यंत गरजेचं भाष्य आहे. आणि शेवटी सिनेमा एकच प्रश्न विचारतो जो आपल्या मनात कायमचा राहतो.